हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 24 मार्चच्या एपिसोडमध्ये एक लय 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 भारी ट्विस्ट आलाय. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो ते शेवटी घडणार आहे. अर्णव आणि रियाची भेट झाली आहे. अर्णवने रियाला राजेशचं सगळं सत्य सांगितलंय आणि रियाला दुपारी 4 वाजता घरी बोलवलंय. त्याचबरोबर अर्णवने दाद्याला सुद्धा सांगितलंय की आज रात्री राजेशला उचलायचं, त्याला डांबून ठेवायचं आणि मग उद्या 4 वाजता जेव्हा रिया घरी येईल तेव्हा त्याला माझ्या घरी घेऊन यायचं. सगळे पुरावे आणायचे आणि माझ्या अंजलीताईसमोर या राजेशचं सगळं सत्य आणायचं. त्याचबरोबर अर्णवने आपल्या घरातील सगळ्या माणसांची सिक्रेट मीटिंग घेतली आहे. मामा, मामी, आकाश, आजी या सगळ्यांना त्याने राजेशचं सगळं सत्य सांगून टाकलंय की हा किती मोठा नराधम आहे, किती नालायक माणूस आहे. म्हणजे आता अर्णवने ठरवलंय की राजेशचा गेम खल्लास करायचा आणि राजेश नावाचा एक विलन या मालिकेतून आता कमी होणार आहे, एवढं मात्र नक्की. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजेश त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याला पुन्हा पुन्हा दाद्याचा कॉल येत असतो. राजेश एकदा फोन करतो तर दाद्याचा परत कॉल येतो. राजेश पुन्हा फोन कट करतो, दाद्या परत त्याला कॉल करतो. राजेश खूप चिडतो आणि म्हणतो, अरे दादा, अजून किती कॉल करशील. राजेश त्याचा फोन खाली ठेवतो आणि चक्क उशीने या फोनचा जीव घेतो. म्हणजे उशीने या फोनला चांगलंच दाबतो, त्यामुळे फोन कट होतो. तेव्हा कुठे राजेशचा जीव शांत होतो आणि राजेश हा रागारागाने उशी फेकून देतो. आणि त्याच वेळेस मामी रूममध्ये येते. मामी उशीचा कॅच पकडते, एकदम परफेक्ट कॅच, आणि राजेशला विचारते, काय जावई बापू, कोणाचा राग काढताय. राजेशला खूप राग आलेला असतो. तो अतिशय उद्धटपणे मामीशी बोलतो, तुम्हाला काय करायचंय, जे बोलायला आलं ते बोला ना. तर मामीसुद्धा चिडते आणि म्हणते, ठीक आहे, जे बोलायचं ना तेच बोलते मी. तुम्ही त्या अंजलीच्या मनामध्ये या प्रॉपर्टीचं काय भरवलंय, तुम्हाला हे सगळं करायची काय गरज होती. तर राजेश चिडून म्हणतो, ओ मामी, मी भरवलंय ना, मग मी माझं माझं पाहून घेईल. आणि आपली डील ही फक्त एकमेकांना मदत करायसाठी झाली होती. मला जे करायचंय ते मी करणारच. सगळी प्रॉपर्टी मी स्वतःच्या नावावर करून घेणारच. मामीला खूप राग येतो. मामी चिडून म्हणते, जावई बापू, तुम्ही हे सगळं नाही करू शकत. या प्रॉपर्टीवर माझा हक्क आहे आणि तुम्ही अशा प्रकारे सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर नाही करून घ्यायची. नाहीतर तुमचं सत्य आहे ना मी सगळ्यांसमोर आणेल की तुम्ही हा सगळा साळसूतपणाचा आवांताय, चांगुलपणाचा आवांताय, आणि तुम्ही खरे कसे आहात ना ते मी अंजलीला सांगून टाकेल. राजेश चिडून म्हणतो, ओ मामी, मी चांगुलपणाचा आवांतोय ना, मग तुम्ही सुद्धा काही कमी नाहीये. तुम्ही सुद्धा जर माझ्या वाकड्यात गेले ना तर तुमचे व्हिडिओ व्हायरल करायला मला वेळ नाही लागणार आणि मग तुमचं काय होईल ते पहा. मामीला काय बोलावं ते कळतच नाही. मामी चांगलीच घाबरते. राजेश चिडून म्हणतो, ठीक आहे, मी जातो सगळ्यांना व्हिडिओ दाखवायला. राजेश जाऊ लागतो तर मामी त्याला हात पकडून थांबवते आणि चक्क जावई बापू म्हणणारी वल्लरी अरे तुरे करू लागते. ए थांब, जास्त शहाणा बनतोस का. तू माझे व्हिडिओ व्हायरल केले ना तर मी तुझं सगळं सत्य सगळ्यांसमोर आणेल. हे लक्षात ठेवायचं की तू किती नीच पातळीचा माणूस आहे, किती नालायक आहे. राजेश चिडून म्हणतो, मी नालायक आहे? अहो, मी तर तुमच्यापेक्षा कमी नालायक आहे, कमी नीच आहे. तुम्ही तर त्या ईश्वरीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तुमच्यापेक्षा कमी नालायक मी नाहीये. वल्लरी चिडून म्हणते, तुला आहे ना, असं म्हणून ती बोट दाखवते. तर राजेश म्हणतं, चल निघ इथून, चल निघ. आणि वल्लरी आणि राजेशमध्ये चांगलंच भांडण रंगतं आणि राजेश हा वल्लरीला चांगल्याच धमक्या देतो. तुम्ही जर माझं सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला ना तर मी तुमचं सगळं सत्य बाहेर आणेल. तुमचं खरं रूप संपूर्ण जगाला दाखवेल, या संपूर्ण कुटुंबाला दाखवेल. मामी खूप चिडते पण राजेश तिला तेथून हाकलून लावतो आणि आपला मोबाईल हातात घेतो आणि एकदम कॉन्फिडन्समध्ये असतो. राजेश म्हणतो, मामी, तुम्हाला काय वाटलं मी काय कच्च्या गोळ्या खेळल्यात का. मी माझे सगळे हुकमी एक्के या घरात घेऊन आलोय. ग्रँड एंट्री घेतली आहे आणि या ग्रँड एंट्रीने मी या घरचा ग्रँड किंग होणार आहे आणि माझं सत्य या जगात समोर आणण्याची कोणाचीच हिंमत नाही आहे. अजून असा माणूस जन्माला यायचा आहे जो माझं सत्य अंजलीसमोर आणेल आणि त्या बावळट बायकोचा फायदा घेऊन मीच या साम्राज्याचा खरा मालक बनणार, अर्णवच्या प्रॉपर्टीचा संपूर्ण मालक बनणार. असा विचार करून राजेश खूप कॉन्फिडन्समध्ये असतो. त्याचा आत्मविश्वास एकदम हाय लेव्हलला असतो.
तर इकडे घरातील सगळेजण मस्त गुढीपाडव्याच्या जेवणाची तयारी करत असतात. सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि ईश्वरी सांगते, आजी आज मस्त श्रीखंड पुरीचा बेत आहे. तर मामा म्हणतो, हो ईश्वरी, मी सुद्धा पोट भरून श्रीखंड पुरी खाणार आहे, कोणतंच पथ्य पाहणार नाहीये. तर मामी चिडून म्हणते, तसंही तुम्ही कोणतं पथ्य पाहता. आजी म्हणते, चला आता सगळे आले की जेवायला बसायचं. तेवढ्यात आकाश अंजली येऊन बसतात. अर्णव आणि राजेश बाकी असतात आणि हे दोघेही एकाच वेळेस येतात आणि कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर हात ठेवतात. तसं तर अर्णवचा या खुर्चीवर हक्क आहे, तो नेहमी तेथे बसतो. पण राजेशला मात्र घरात वाद घालायचा असतो, त्यामुळे राजेशसुद्धा या खुर्चीवर हक्क दाखवतो आणि घरातील सगळेजण हे पाहत असतात की आता या कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर कोण बसणार. ईश्वरी, अंजली दोघीही आपापल्या नवऱ्याला हा हक्क मिळावा याचा विचार करत असतात. आणि अंजली म्हणते, मला असं वाटतं की आज गुढीपाडव्याचा सण आहे आणि कुटुंब प्रमुख या नात्याने राजेशने या खुर्चीवर बसावं. अंजली ही असं बोलतीये, त्यामुळे सगळ्यांना खूप वाईट वाटतं. ईश्वरी दुःखी होते आणि राजेश म्हणतो, नाही ग अंजली, मला काही गरज नाही आहे कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर बसण्याची. मला हा मान सन्मान नको आहे. मला माहिती आहे या घरातील सगळ्यांच्या मनात माझ्याबद्दल किती आदर आहे, किती प्रेम आहे, त्यामुळे मला या खुर्चीची कोणतीही लालसा नाही आहे. अंजली म्हणते, अहो तुम्ही खरं बोलताय, परंतु मान हा मान असतो. तुम्ही या घरचे जावई आहात, तुम्हाला तुमचा मान मिळायलाच पाहिजे. राजेश म्हणतो, अंजली कशाला वाद घालतीयेस, आज सणाचा दिवस आहे आणि मला माहिती आहे की अर्णवच्या मनात माझ्याबद्दल किती प्रेम आहे, किती आदर आहे, त्यामुळे तू त्याला त्या खुर्चीवर बसू दे, मी बाजूच्या खुर्चीवर बसतो. तर अंजली म्हणते, तुम्हाला असं वाटतं ना की अर्णवच्या मनात तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे, खूप आदर आहे, मग त्याला तो मनातच नका ठेवू देऊ, त्याला तो बाहेरसुद्धा दाखवू द्या आणि तुम्हाला या खुर्चीवर त्याने बसू द्यावं. अंजली ही राजेशला बसायला सांगत असते आणि राजेश हा चांगुलपणाचा आव आणत असतो. त्यामुळे अर्णव म्हणतो, ठीक आहे ताई, जिजूंना बसू दे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, बसा तुम्ही जिजू. असं म्हणून अर्णव हा खुर्ची मागे करतो. राजेश चांगलाच खुश होतो आणि या कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर बसतो. अंजलीसुद्धा खुश होते, पण ईश्वरीला हे आवडलेलं नसतं. माझ्या नवऱ्याचा अपमान झालाय, मी तो सहन करणार नाही. असं म्हणून अर्णव या खुर्चीवर बसण्याआधीच ईश्वरी म्हणते, अर्णव सर थांबा, बसू नका. आणि ती आजीला म्हणते, आजी आज गुढीपाडवा आहे ना, आणि आपण एक महत्त्वाची रीत विसरतोय. आपल्या राजश्रीके कुटुंबाची एक महत्त्वाची रीत आपण विसरतोय. आजी विचारते, कोणती रीत? ईश्वरी म्हणते, थांबा तुम्ही, मी आत्ता येते. असं म्हणून ईश्वरी एक चौरंग आणि एक पाट घेऊन येते आणि जमिनीवर ठेवते. ईश्वरी काय करते ह्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि सगळेजण विचारतात, ईश्वरी हे काय करतेस तू? तर ईश्वरी सांगते, मामा, आपलं जे राजशिर्के कुटुंब आहे ना, त्याची एक पद्धत आहे. सणावाराच्या दिवशी सगळ्यांनी असं डायनिंग टेबलवर नाही, तर मस्तपैकी असं चौरंग आणि पाटावर जेवण करायला बसायचं असतं. हो की नाही आजी? आपली अशी रीत आहे ना? आजी म्हणते, हो हो, आहे आपली अशी रीत आणि मला तर नेहमी भारतीय पद्धतीने बसून जेवायलाच आवडतं. पण आता या मुलांना आवडत नाही म्हणून मी सुद्धा काही बोलत नाही. पण कमीत कमी सणाच्या दिवशी तरी असं करायलाच पाहिजे. राजेशला समजतं ईश्वरीने हे जाणून बुजून केलंय, तिच्या नवऱ्याला बाजूला बसावं लागू नये, त्याचा अपमान होऊ नये म्हणून. अंजलीसुद्धा हे कळालेलं असतं आणि अंजली खूप चिडते. ईश्वरी अर्णवजवळ येते आणि म्हणते, अर्णव सर, मी तुम्हाला हे सांगितलं होतं ना, विसरलात का तुम्ही? अर्णव म्हणतो, हो हो सांगितलं होतं. आणि मामा हा लगेचच ईश्वरीला इशारा करतो की त्याला लवकर बसव. आणि मग ईश्वरी ही अर्णवला म्हणते, चला अर्णव सर, तुम्ही पाटावर बसा. ईश्वरी अर्णवला पाटावर बसवते आणि त्याला मस्त जेवणाचं ताट वाढून देते. भाजी, पुरी, त्यानंतर श्रीखंड, आणि त्याला जेवायला सांगते आणि म्हणते, नाही नाही सर थांबा, जेवण नका करू. आणि ईश्वरी चक्क त्याच्या ताटाभोवती रांगोळीसुद्धा काढते. ईश्वरी काय काय करते हे पाहून मामा, आजी यांना तर आनंद होतो, पण अंजलीचा मात्र चांगला जळफळाट होतो. राजेशसुद्धा चिडतो का, वाह, ईश्वरीने काय प्लॅन बनवला आहे. आणि मामा मामीला विचारतो, पाहिलंस का ईश्वरी किती छान करतीये? पण मामी तोंड वाकडं करते, त्यामुळे मामासुद्धा चिडतो. आणि ईश्वरीने अर्णवला त्याचा मान मिळवून दिलेला असतो. कुटुंब प्रमुख म्हणून त्याला मस्त पाट आणि चौरंगावर जेवायला बसवलेलं असतं. त्यामुळे अंजली खूप चिडते आणि ईश्वरी म्हणते, चला करा जेवायला सुरुवात. अर्णव सगळ्यात आधी जेवायला सुरुवात करतो, म्हणजे कुटुंब प्रमुख तोच ठरतो. राजेश या दोघांकडे सुद्धा पाहत असतो, वा वा, काय प्लॅन बनवला. आणि ईश्वरीने सुद्धा आपल्या नवऱ्याचा अपमान होऊ दिलेला नसतो आणि आपल्या नवऱ्याला
कुटुंब प्रमुखाचा मान मिळवून दिलेला असतो. त्यामुळे अर्णव खुश होतो तर राजेश चिडतो. इकडे रिया ही समुद्र किनाऱ्यावर आलेली असते. ती खूप चिडलेली असते आणि म्हणते, या सर्वेशने मला फसवलंय. आधी तो गोव्याच्या रिसॉर्टमधून पळून गेला, त्यानंतर मी त्याच्या चाळीत गेले तर त्याने चाळीतली खोलीसुद्धा सोडली आहे. तो माझे दागिने घेऊन पळून गेलाय. त्याने माझा खूप फायदा उचलला आहे. मी त्याला असं सोडणार नाही. मी बदला घेणारच. आता पहा मी त्याच्याबरोबर काय करते. असं म्हणून रिया ही चक्क दाद्याला कॉल लावते, जो दाद्या राजेशचं जिणं मुश्किल करून बसलाय, ज्या राजेशने त्याच्याकडून पैसे घेतले आहेत. आणि रिया दाद्याला म्हणते, तुला आत्ता एक फोटो पाठवतीये, त्या माणसाला मारून टाकायचं. दाद्या म्हणतो, ठीक आहे, काम होऊन जाईल. रिया म्हणते, नाही नाही, मारू नकोस. तो सापडला का त्याचे हातपाय मोड आणि मग त्याला माझ्यासमोर घेऊन ये, मग मी त्याला शिक्षा देईल. दाद्या म्हणतो, ठीक आहे, तुम्ही फोटो पाठवा. आणि रिया या दाद्याला राजेशचा फोटो पाठवते. हा फोटो पाहून दाद्या चांगलाच खुश होतो. अरे यार, हा तर आपला नेहमीचा गिऱ्हाईक आहे, म्हणून दाद्या खूप खुश होतो. तर इकडे ईश्वरी किचनमध्ये असते. अंजली तेथे येते आणि म्हणते, वा ईश्वरी वा, मी माझ्या नवऱ्याला कुटुंब प्रमुखाचा मान मिळवून दिला, तर तू लगेच तुझ्या नवऱ्याला सगळ्यांपासून वेगळं बसवलं. वाह, काय भारी आयडिया केलीस तू. तर ईश्वरी म्हणते, ताई, माझ्या नवऱ्याचा अपमान होत होता आणि कोणतीही बायको आपल्या नवऱ्याचा अपमान सहन करू शकत नाही, म्हणून मी फक्त माझ्या नवऱ्याचा मान ठेवला. यात मी तुमचा किंवा जिजूंचा कोणताही अपमान केलेला नाहीये. तर अंजली चिडून म्हणते, ईश्वरी, तू काय करतेस ना हे मला चांगलंच माहिती आहे. अंजली जाऊ लागते तर ईश्वरी म्हणते, थांबा ताई, तुमच्या मनात आमच्याविषयी खूप गैरसमज निर्माण झाले आहेत, पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्याबद्दल माझ्या मनात कोणताही राग नाहीये, कोणतीच वाईट भावना नाहीये. अंजली म्हणते, मला मान्य आहे, माझ्याबद्दल तुझ्या मनात राग नाहीये, पण माझ्या नवऱ्याबद्दल तर आहे. माझ्या नवऱ्याला नेहमी खाली दाखवण्याचा प्रयत्न तू करतेस, त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतेस. तू अर्णवला खाली बसवलं आणि अर्णवच कुटुंब प्रमुख आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर माझ्या नवऱ्याच्या आणि तुझ्या नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खूप तफावत आहे. माझा नवरा गरीब आहे आणि तुझा नवरा श्रीमंत आहे, हे सुद्धा तू दाखवण्याचा प्रयत्न केला. ईश्वरी समजवण्याचा प्रयत्न करते, अंजलीताई, तुम्ही पुन्हा गैरसमज करून घेताय, असं काही नाहीये. तर अंजली चिडून म्हणते, बस झालं ईश्वरी, तुझा हा साळसूतपणाचा आणणं आणि भोळा चेहरा करून मला समजावणं हे मला सगळं कळून चुकलंय. तू तर माझ्या नवऱ्याचं सत्य सगळ्यांसमोर आणणार होती ना. आता खूप कमी वेळ राहिलाय, त्यासाठी प्रयत्न कर. असं म्हणून अंजली तेथून निघून जाते. या अंजलीला समजावून काहीच फायदा नाहीये असा विचार ईश्वरी करते आणि तिची कामं करू लागते. तर इकडे दाद्या अर्णवची वाट पाहत बसलेला असतो. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि विचारतो, काय झालं. तर दाद्या त्याला सांगतो, मला त्या राजेशच्या हाफ मर्डरची सुपारी मिळाली आहे. अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव विचारतो, कुणी दिली सुपारी. तर हा दाद्या सांगतो, खूप मोठी आसामी आहे, रिया कारखानीस नावाची, त्या मुलीने मला हे सगळं सांगितलंय. अर्णव म्हणतो, त्या रियाचा आणि राजेशचा काय संबंध असेल. ठीक आहे, माझी आणि त्या रियाची एक मीटिंग ठरव, मग पुढे काय करायचं हा प्लॅन मी तुला सांगेल. दाद्या म्हणतो, ठीक आहे, होऊन जाईल. अर्णव दाद्याला म्हणतो, आणि त्या राजेशवर पैसे परत करण्याचा जास्तीत जास्त दबाव टाक, म्हणजे प्रेशर वाढलं की तो काहीतरी चूक करेल आणि आपल्या जाळ्यात नक्की अडकेल. दाद्या म्हणतो, साहेब तुम्ही काळजी करू नका, प्रेशर वाढवणं आणि पैसा कमवणं हे तर आपलं काम आहे. मी हे काम सोप्यात करेल आणि मी त्या राजेशला आहे ना असं गिफ्ट पाठवलंय, जे गिफ्ट पाहून त्याचे डोळेच पांढरे होतील. अर्णव म्हणतो, ठीक आहे, आणि अर्णव तेथून निघून जातो. तर इकडे राजेश हा घराबाहेर असतो. तेवढ्यात एक डिलिव्हरी बॉय तेथे येतो आणि विचारतो, राकेश आहे का या घरात कोणी. राजेश म्हणतो, हो मीच आहे. आणि हा डिलिव्हरी बॉय त्याला एक पार्सल देतो. हा एक गिफ्ट बॉक्स असतो. राजेश विचारतो, कुणी पाठवलंय. डिलिव्हरी बॉय सांगतो, याच्यावर नाव नाहीये, आम्हाला नाही माहीत कोणी पाठवलंय. तो राजेशची सही घेतो आणि तेथून निघून जातो. राजेश हा बॉक्स पाहून विचार करतो, मला कोणी गिफ्ट पाठवलं असेल. राजेश हा बॉक्स ओपन करतो तर त्यामध्ये चक्क मेल्यावर जो हार चढवतात तो हार असतो आणि पांढऱ्या रंगाचं कापड म्हणजे कफन असतं. राजेशला जबर धक्काच बसतो. असं गिफ्ट मला कुणी पाठवलं असेल, या गिफ्टचा काय अर्थ आहे हा प्रश्न त्याला पडतो. तेवढ्यात राजेशचा फोन वाजतो. राजेश चांगलाच घाबरतो, कारण हा दाद्याचा फोन असतो. राजेश फोन उचलतो तर दाद्या त्याला विचारतो, काय मग भेटलं की नाही माझं गिफ्ट. राजेश विचारतो, तू मला असं गिफ्ट का पाठवलंय.
तर दादा चिडून म्हणतो, मी काय तुला लेहंगा शिवायला नाही पाठवलंय ते गिफ्ट. आज जर का तू माझे पैसे दिले नाही तर मी उद्या तुझ्या घरी येणार, तुझ्या कुटुंबासमोर तुझा जीव घेणार, मग तू मरणार. त्यासाठी मग हार चढवायला आणि अंगावर पांढरट कापड टाकायला कफन तर हवं ना, म्हणून तुला ॲडव्हान्समध्ये गिफ्ट पाठवलंय. राजेश चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, काय दादा, कोणी मारण्याच्या गप्पा करताय, मी तुमचे पैसे देईल, तुम्हाला हे सगळं करण्याची गरज पडणार नाही. असं म्हणून राजेश फोन कट करतो आणि म्हणतो, हा दादा तर मला मारायलाच टपलाय, मला काहीही करून लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करावी लागेल. आता ते रियाचे दागिने विकतो आणि या दादाच्या तोंडात पैसे कोंबतो, म्हणजे कमीत कमी काही दिवस तो गप्प बसेल, असा विचार राजेश करतो. तर इकडे अर्णव रागारागाने आपल्या रूममध्ये येतो आणि ईश्वरीला जाब विचारतो, ईश्वरी, तू बाहेर जे काही केलंस ते सगळं काय होतं? ईश्वरी म्हणते, काय केलं मी सर? तर अर्णव म्हणतो, तू मला खाली जेवायला का बसवलं, सगळ्यांपासून वेगळं? तर ईश्वरी म्हणते, ते होय, अहो आता माझ्यामध्ये सुद्धा एक भडकूचंद आहे ना, मग माझ्या नवऱ्याचा अपमान झाल्यावर तो मिसेस भडकूचंद जागा होतो आणि मी त्यासाठीच तुम्हाला बाजूला बसवलं, म्हणजे तुम्ही सुद्धा कुटुंबप्रमुख झाला, तुमचा अपमान झाला नाही. तर अर्णव चिडून म्हणतो, हे सगळं केल्यामुळे माझ्यात आणि माझ्या ताईमधील दरी आणखीन वाढली आहे, आमच्यातली तफावत आणखीन वाढली आहे. ईश्वरी म्हणते, पण सर, कोणतीही बायको आपल्या नवऱ्याचा अपमान सहन करू शकत नाही, त्या बायकोच्या हक्काने मी हे केलंय. अर्णव चिडून म्हणतो, ते मला काही सांगू नको, सॉरी बोल. ईश्वरी चिडून म्हणते, का? मी का सॉरी बोलायचं? माझी काही चूकच नाही आहे, मी नाही सॉरी बोलणार. असं म्हणून ईश्वरी जाऊ लागते. तर अर्णव तिचा हात पकडतो, हात मुरगाळतो. ईश्वरीला खूप दुखतं. ईश्वरी म्हणते, सर सोडा ना, काय करताय? अर्णव म्हणतो, सॉरी बोल. ईश्वरी म्हणते, नाही बोलणार. आणि अर्णव तिचा हात आणखीन जोरात मुरगाळतो. ईश्वरी सॉरी असं म्हणते. अर्णव म्हणतो, काय बोलली, ऐकूच नाही आलं. आणि तो पुन्हा एकदा हात मुरगाळतो. ईश्वरीला खूप त्रास होत असतो आणि ईश्वरी म्हणते, सॉरी, जोरात ओरडते. अर्णव तिचा हात सोडून देतो आणि म्हणतो, दॅट्स लाईक अ गुड गर्ल, आणि तो तेथून निघून जातो. ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते, भडकूचंद कुठले, यांच्यासाठी मी एवढं केलं आणि त्यांनी माझाच हात मुरगाळला. पण अर्णवचं असं वागणं ईश्वरीला आवडलेलं सुद्धा असतं, ती स्माईल करते. तर इकडे दाद्या आणि रिया हे दोघे अर्णवची वाट पाहत असतात. रिया विचारते, ओ दादा, कधी येणार आहे तुमचा तो अर्णव राजे शिर्के? तेवढ्यात अर्णव तेथे पोहोचतो. दाद्या म्हणतो, पहाते आले. आणि अर्णव पुढे येतो. तेव्हा दाद्या अर्णवची आणि रियाची ओळख करून देतो. रिया विचारते, यांनी मला इथे भेटायला का बोलवलंय? तर दाद्या सांगतो, त्या राजेशबद्दल बोलायला. तर रिया म्हणते, राजेशबद्दल? कोण राजेश? मी तर तुम्हाला सर्वेशबद्दल सांगितलं होतं ना. तर अर्णव म्हणतो, राजेश, सर्वेश, राकेश हे सगळे एकच आहेत. असं म्हणून तो लगेचच रियाला हा फोटो दाखवतो. रिया म्हणते, हा तर माझा सर्वेश आहे. अर्णव म्हणतो, तुला सांगितलं ना, हे सगळे एकच आहेत. आजपर्यंत या राजेशने वेगवेगळी नावं बदलून अनेक मुलींना फसवलंय. त्याने माझ्या बहिणीला सुद्धा फसवलंय, अंजलीला. असं म्हणून अर्णव अंजली आणि राजेशचा फोटो दाखवतो. तर रिया म्हणते, ही तर सर्वेशची बहीण आहे अंजली. अर्णव म्हणतो, बहीण नाहीये, ती माझी बहीण आहे, या राजेशची बायको आहे ती. आणि या राजेशने फसवून माझ्या बहिणीशी लग्न केलंय. आजपर्यंत त्याने माझं खूप नुकसान केलंय, पैशाचं. त्यानंतर माझ्या घरात खूप वाद घातले आहेत आणि मला त्याचा बदला घ्यायचा आहे. रिया खूप चिडते आणि म्हणते, त्याने माझंसुद्धा खूप नुकसान केलं आहे आणि मलासुद्धा त्याला धडा शिकवायचा आहे. त्याचं लग्न झालं आहे आणि तो मला सांगत होता की त्याचं लग्न नाही झालं आहे. स्वतःच्या बायकोला स्वतःची बहीण म्हणून त्याने मला फसवलं आहे. हे सगळं ऐकून अर्णवलासुद्धा मोठा धक्काच बसतो. तर इकडे राजेश रियाकडून चोरलेले दागिने आपल्याकडे एका रुमालात ठेवतो आणि म्हणतो, आता हे दागिने विकूनच त्या दाद्याचे पैसे द्यावे लागतील, दुसरा कोणताच पर्याय नाही आहे. राजेश रुमालामध्ये हे दागिने गुंडाळतो, कपाट बंद करतो आणि हे दागिने विकायला तो जाणार. इतक्यात अंजली तेथे येते. तिला पाहून राजेश चांगलाच घाबरतो आणि हे दागिने लपून ठेवतो, हातामागे मागे ठेवतो. अंजलीने हे पाहिलेलं असतं. अंजली विचारते, राजेश, तुम्ही माझ्यापासून काय लपवताय? राजेश म्हणतो, काय नाही. अंजली चिडून म्हणते, खोटं बोलायचं नाही, दाखवा काय लपवताय. त्यामुळे राजेशचा चांगलाच जळफळाट होतो, त्याचा चांगलाच पोपट होतो. तर इकडे अर्णव हा रियाला झालेला सगळा प्रकार सांगतो की त्या राजेशने मला आणि माझ्या बहिणीला कसं फसवलंय. रिया म्हणते, मलासुद्धा त्या राजेशचा बदला घ्यायचा आहे, त्याने माझासुद्धा विश्वासघात केला आहे. अर्णव रियाला सांगतो, ठीक आहे,
मग उद्या 4 वाजता मी ज्या ठिकाणी सांगेल त्या ठिकाणी यायचं. रिया विचारते पण का? तर अर्णव तिला सांगतो, मी 48 तासामध्ये त्या राजेशचं सगळं सत्य माझ्या कुटुंबासमोर, माझ्या ताईसमोर आणण्याचं चॅलेंज दिलं आहे आणि उद्या दुपारी 4 वाजता ती मुदत संपणार आहे आणि तू 4 वाजता माझ्या घरी यायचं, माझ्या ताईला आणि संपूर्ण कुटुंबाला हे सत्य सांगायचं. रिया म्हणते ठीक आहे, मी सगळे पुरावे घेऊन तेथे नक्की येईल आणि रिया तेथून निघून जाते. तर इकडे राजेशला अंजली विचारते, अहो काय लपवताय, दाखवा मला. राजेश तिला हा रुमाल दाखवतो, तर यामध्ये चक्क दागिने असतात. अंजलीला मोठा धक्काच बसतो. अंजली विचारते, राजेश हे सगळं काय आहे, हे दागिने कोणाचे आहेत? तर राजेश म्हणतो, अंजली तू मला रंगेहात पकडलंच. अंजली विचारते, रंगेहात पकडलं म्हणजे? तर राजेश म्हणतो, मी ज्या मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलो होतो ना, त्या क्लायंटने मला केस जिंकण्याचे पैसे दिले, त्या पैशातून मी तुझ्यासाठी हे दागिने बनवले आहेत. मी तुला सरप्राईज देणार होतो, पण तू मला रंगेहात पकडलं. अंजली विचारते, सरप्राईज? मग तुम्ही मला हे दागिने आधी का नाही दाखवले आणि असे रुमालात का घेतले आहेत? तर राजेश सांगतो, अगं कोल्हापूरला दागिने विकत घेतले ना आणि मला भीती वाटत होती, कुणी मला लुटलं, दागिने चोरून नेले, म्हणून मी ते दागिन्यांचे बॉक्स फेकून दिले आणि रुमालात हे दागिने गुंडाळून ठेवले, म्हणजे चोरांना कळणार नाही ना की दागिने रुमालात आहेत आणि मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. आणि बावळट अंजलीला हे सगळं खरं वाटतं. ती खूप खुश होते आणि म्हणते, अहो या दागिन्यांची काय गरज होती? राजेश म्हणतो, असं कसं, माझ्या सोन्यासारख्या बायकोला सोन्याचे दागिने तर हवेच ना. अंजली खुश होते आणि राजेश तिच्यासमोर खोटं खोटं हसण्याचं नाटक करतो. इकडे अर्णव या दाद्याला म्हणतो, एक काम करायचं, आज संध्याकाळी त्या राजेशला उचलायचं, उद्या 4 वाजेपर्यंत त्याला डांबून ठेवायचं आणि 4 वाजता त्याला माझ्या घरी घेऊन यायचं. दाद्या म्हणतो, ठीक आहे साहेब, सगळं काम होऊन जाईल. आणि अर्णव आपला संपूर्ण प्लॅन रेडी करत असतो. इकडे अंजली हे दागिने ट्राय करत असते. ती राजेशला म्हणते, तुम्हीच घालून द्या ना. आणि राजेश हा नाईलाजाने अंजलीच्या गळ्यात ही सोन्याची रिंग, तिला डायमंड रिंग हे सगळं घालून देतो आणि मनात विचार करतो, बावळट कुठली, हिच्यामुळे माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला. आता मी काय करू, त्या दाद्याला पैसे कसे देऊ, असा प्रश्न राजेशला पडतो. तो खूप टेन्शनमध्ये येतो. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी यांनी मामा, मामी, आकाश, आजी या सगळ्यांना आपल्या रूममध्ये बोलवलेलं असतं आणि सगळे विचारतात, काय येथे कशाला बोलवलं आहे? तर अर्णव सांगतो, आज आम्हाला तुम्हाला राजेशचं सत्य सांगायचं आहे. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आजी विचारते, कसलं सत्य? तर अर्णव म्हणतो, राजेशला आम्ही चॅलेंज दिलं होतं की 48 तासात त्याचं सत्य अंजली ताईसमोर आणू आणि आता आम्ही हेच सत्य तुम्हाला सांगणार आहोत. उद्या 4 वाजता ताईसमोर सगळे पुरावे ठेवणार आहोत आणि मग राजेशचा पर्दाफाश करणार आहोत. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि मामी विचार करते, हे राजेशचा पर्दाफाश करणारे, याचा अर्थ त्यांना राजेशचं सगळं सत्य कळालंय. बरं आहे, तो राजेश तसाही खूप माजला होता, त्याचा खेळ संपला ना तरी मला काही फरक पडत नाही, माझा फायदाच होईल, असा विचार करून मामी खुश होते. आणि घरातील सगळ्यांना प्रश्न पडतो की अर्णव आणि ईश्वरी राजेशचं काय सत्य सांगणार आहे. इकडे राजेश आणि अंजली मात्र आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर आलेले असतात. राजेश अंजलीला म्हणतो, अंजली लवकर आईस्क्रीम खा, आपल्याला घरी जायचंय, परत तुझा भाऊ तुला घरात न पाहिल्यावर घाबरून तुला शोधायला यायचा. अंजली म्हणेल, तो कसला येतोय, तो आता खूप बदललाय. तर राजेश म्हणतो, पण अंजली तुला माहिती आहे ना, तुझा भाऊ तुझ्यावर किती प्रेम करतो, तो त्या ईश्वरीमुळे बदललाय, ईश्वरीने त्याला बदललाय. अंजली म्हणते, ते तर तुम्ही खरं बोलताय, तो ईश्वरीमुळे बदललाय आणि ईश्वरी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत तो सुधारणार नाही. हे सगळं ऐकून राजेश चांगलाच खुश होतो की अंजलीच्या मनात ईश्वरीबद्दल चांगलंच विष कालवलंय मी. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णव घरातील सगळ्यांना सांगतील राजेशचे काळे चिठ्ठे, की त्याने आजपर्यंत काय काय काळे धंदे केले आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल. आणि इकडे अंजली आणि राजेश हे दोघे मस्तपैकी आईस्क्रीम खात असताना दाद्या तेथे पोहोचेल आणि म्हणेल, काय राजेश भाऊ, चला आमच्याबरोबर पार्टी करायची आहे. त्यामुळे राजेश चांगलाच घाबरणार की आता अंजली समोर हा दाद्या आलाय, म्हणजे माझं काही खरं नाही. म्हणजे दाद्या राजेशला उचलायला आलाय, त्याला डांबून ठेवणार आणि उद्या 4 वाजता त्याला घरी घेऊन येणार. अर्णवचा प्लॅन एकदम फुल प्रूफ आहे आणि आता राजेशचा खेळ संपेल असंच वाटतंय.
तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. राजेशचा खेळ संपलेला तुम्हाला सुद्धा पाहायचा आहे ना? नक्कीच कमेंट करा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.